नमस्कार मंडळी, मी आज तुमच्याशी शेअर करते आहे सोयाबीन वडीची भाजी, जी खायला खूप छान पण लागते आणि पौष्टिक पण असते। आपल्या घरातल्या मुलाबाळांना पण आपण ही भाजी मस्त देऊ शकतो खायला। आधी सोयाबीन वडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर एका कढईत थोडं तेल टाकून त्या छान तळून घ्यायच्या। थोड्याच तेलामध्ये शॅलो फ्राय करायच्या। नंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आणि आलं, लसूण, हिरवी मिरची, टमाटर, कांदा ह्याची पेस्ट करून ती पेस्ट त्या तेलामध्ये टाकायची। नंतर ह्यासोबतच एक मसाला प्रिपेअर करायचा। दह्यामध्ये मिरची पावडर, हळदी पावडर, गरम मसाला, थोडासा गोडा मसाला आणि मॅगी मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचा आणि हा मसाला कढईमध्ये टाकायचा आणि छान तेल सुटतपर्यंत मस्त परतून घ्यायचा। सोबतच त्याच वाटीमध्ये थोडं पाणी टाकायचं आणि ते पाणी पण ह्यात टाकून छान पाणी पूर्ण कमी होतपर्यंत शिजू द्यायचं। नंतर जी आपण सोयाबीन वडी शॅलो फ्राय केली होती ती ह्यात टाकायची। ही चवीपुरतं पाणी टाकायचं, म्हणजेच आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून छान 1-2 उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब